ऑपरेशन सिंदूरचे जादूगार या राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा आक्षेप। राहुल गांधींनी माफी मागण्याची लोकसभेत मागणी। भाजप सत्तेच्या हव्यासापोटी संघराज्य रचनेशी आणि लोकशाहीशी खेळतोय। केंद्राच्या डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकांवरून राज ठाकरेंची कडक शब्दात टीका। राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश। दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचा निर्णय। बंधू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू। छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जाताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। जितेंद्र शेळके यांचं निधन अतिशय धक्कादायक। अपघात घडवून आणल्याची रोहित पवारांची शंका व्यक्त, तर प्रकरणाची सखोल चौकशी करायचीही मागणी। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून खरातच्या कार्यालयाची तपासणी। 3 तासांच्या चौकशीनंतर बंद लिफाफ्यातली बॅग भरून कागदपत्र जप्त। निदान खानच्या नवऱ्याची एसआयटीकडून चौकशी। निदान खानच्या शोधासाठी नाशिक एसआयटी पोलीस ठाण्यात दाखल। मुख्य आरोपी निदान खान मुंबऱ्यात असल्याची माहिती। आणि ॲक्सिस बँकेत असताना नाशिक प्रमाणे प्रकरणं झाली होती। धर्मांतर प्रकरणावर बोलताना अमृता फडणवीसांचं मोठं विधान, तर या प्रकरणी कारवाई झाल्याचाही दावा। अशा पद्धतीनं घटना दुरुस्ती विधेयकावर मतदानाची प्रक्रिया लाईव्ह आपण बघितलेली आहे। सर्व खासदारांच्या टेबलवर बटन्स होते आणि त्यानंतर त्यांना हे मतदान करायचं होतं। घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने 278 मतं पडली आहेत, तर विरोधामध्ये 211 मतं पडलेली आहेत। तर बिल मात्र पास झालं नाही अशी माहिती समोर येते, कारण 2/3 इतकी मतदान असणं गरजेचं होतं। हे विधेयक पास करण्यासाठी मात्र तेवढं मतदान या ठिकाणी या विधेयकाच्या बाजूने झालेलं नाही असं दिसतंय। आणि त्याच पार्श्वभूमीवर बाजूने जरी 278 इतकी मतं असली तरी देखील विरोधामध्ये 211 मतं असल्यानं हे विधेयक मंजूर झालेलं नाही अशी माहिती आपल्यापर्यंत समोर येते। घटना दुरुस्ती विधेयकावर मतदानाची प्रक्रिया लाईव्ह आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघितलेली आहे। 2 दिवस याच्यावर चर्चा झाली आहे। कालपासून विशेष अधिवेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि त्याच्यावर पंतप्रधान मोदींनी संबोधित केलेलं होतं लोकसभेला। त्याचबरोबर आज अमित शहांनी सुद्धा यावर संबोधित केलेलं होतं सर्व खासदारांना। त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचंही भाषण पाहायला मिळालेलं होतं। एकूणच महिला आरक्षण विधेयक असेल किंवा डिलिमिटेशन विधेयक, ही दोन्ही विधेयकं 3 विधेयकं मांडण्यात आलेली होती आणि त्यामध्ये जेव्हा मतदान घेण्यात आलं त्यावेळेला विरोधात मतं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 211 आणि या विधेयकांच्या बाजूने 278 इतकी मतं पडलेली आहेत। एकीकडे सरकारकडून मात्र महिला आरक्षणाला कुठेतरी विरोध केला जातोय, विरोधक त्याच्या बाजूने नाहीयेत असं म्हटलं जात होतं। तर दुसरीकडे विरोधक मात्र महिला आरक्षणाचं विधेयक हे 2023 मध्येच मंजूर झालं आहे। पुन्हा आता महिला आरक्षणाच्या आडून डिलिमिटेशनचं जे विधेयक आहे ते पास करून घेण्याचा घाट आहे सरकारचा असा आरोप करत राहिले। आणि त्यामध्येच आता थोड्याच वेळापूर्वी जे मतदान पार पडलेलं आहे त्याच्यामध्ये 489 खासदार या ठिकाणी उपस्थित होते असं दिसतंय। टोटल वोटेड म्हणजे ज्यांनी वोट केलेलं आहे त्यांची संख्या आपण बघितली तर 489 आहे आणि त्याच्यामध्ये 278 अर्थातच एनडीए जे सत्ताधारी आहेत त्यांच्या खासदारांनी या ठिकाणी बाजूने मतदान केलं आहे आणि तो आकडा आहे 278। तर दुसरीकडे नोज म्हणजेच ज्यांनी विरोधामध्ये मतदान केलेलं आहे ते आहेत 211 आणि अर्थातच जे विरोधक आहेत, विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनीच हे विरोधामध्ये मतदान केल्याचं दिसतंय। आणि त्यामध्ये विशेषतः जे साऊथ कडची राज्य आहेत त्यांचं तर 2/3 इतकं मतदान बाजूने झालेलं नाहीये विधेयकांच्या आणि त्याच्यामुळे हे विधेयक आता पास होणार नाही असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आणि त्यानंतर त्यावर चर्चा झाली, मात्र विरोधकांचं कुठेतरी समाधान यावर झालेलं दिसत नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर जे विधेयक मंजूर करण्यासाठी 2/3 इतक्या मतदानाची गरज होती तेवढं मतदान या विधेयकाच्या बाजूने झाल्याचं दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे हे जे विधेयक आहे ते पास
होत नाही असं काहीसं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर आज एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं भाषण थोड्याच वेळापूर्वी झालेलं होतं, त्याच्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहांनी सुद्धा भाषण केलं होतं, मात्र त्यांनी विरोधकांवर निशाणा साधल्याचंही आपल्याला बघायला मिळालं होतं। आणि या सगळ्यांमध्ये शेवटी जी मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे त्यामध्ये हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही असं आपण सध्या म्हणू शकतो। घटनादुरुस्तीच्या बाजूने 278 मतं पडली, तर विरोधामध्ये 211 इतकी मतं पडलेली आहेत आणि टोटल या ठिकाणी खासदारांची संख्या होती 289 इतकी, त्यापैकी 278 मतं ही बाजूने पडलेली आहेत। हे विधेयक मंजूर करावं यासाठी पडलेली आहे, तर हे विधेयक आम्हाला मान्य नाहीये किंवा त्याच्या विरोधामध्ये 211 मतं खासदारांनी दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे हे विधेयक पास होऊ शकत नाही अशी स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सध्या। आता जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून याविषयीची घोषणा केली जाऊ शकते, मात्र पटलावर जी संख्या आपण सध्या बघतोय त्याच्यानुसार 278 इतकी मतं पडलेली आहेत। मात्र जो 2/3चा आकडा आहे तो याही पेक्षा मोठा आहे आणि तो आकडा ते जे बहुमत आहे ते गाठता आलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे विधेयक मंजूर आजच्या या अधिवेशनामध्ये होणार नाही असं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण खासदार आज उपस्थित होते 289, त्यापैकी 278 इतक्या खासदारांनी बाजूने मतदान केलं आहे विधेयकांच्या, घटनादुरुस्ती विधेयकाच्या, तर 211 खासदारांनी मात्र विरोधामध्ये मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालेलं आहे। तर घटनादुरुस्ती विधेयक त्याच्यामध्ये एक तर डिलिमिटेशन असेल, त्याचबरोबर दुसरं म्हणजे महिला आरक्षण, 33% आरक्षण महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्याचं हे विधेयक आणि त्यामध्ये घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता। मात्र घटनादुरुस्तीच्या बाजूने 278 मतं पडली आणि विरोधामध्ये 211 मतं पडल्यामुळे हे विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण लोकसभेमध्ये अर्थातच सत्ताधाऱ्यांचं जे बहुमत आहे ते 2/3 एवढं नाहीये, जरी भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्याच्यानंतर त्यांच्यासोबतचे जे अलाईज आहेत त्यांचे घटक पक्ष आहेत त्यांची संख्या पकडली तरी देखील 2/3 इतका आकडा होत नाही लोकसभेमध्ये आणि त्यामुळे विरोधक ज्यांची संख्या 200 पेक्षाही जास्त आहे आणि त्यांनी 211 इतकी मतं विरोधात दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे आज हे विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झाल्याचं पाहायला मिळतं। आता राज्यसभेचं नेमकं चित्र काय असेल तेही बघावं लागेल। राज्यसभेमध्ये अर्थात सत्ताधाऱ्यांची संख्या, सत्ताधारी खासदारांची संख्या जास्त आहे, पण लोकसभेमध्ये जरी बहुमत हे सत्ताधारी पक्षाकडे जास्त असलं, NDA कडे जास्त असलं तरी देखील 2/3 इतकं बहुमत त्यांच्याकडे नव्हतं आणि त्यामुळेच घटनादुरुस्तीचं हे विधेयक या ठिकाणी नामंजूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळापूर्वी ही जी प्रक्रिया आहे मतदानाची ती पार पडलेली आहे। याच्यामध्ये विरोधक आपला जो विरोध आहे तो भवनाच्या बाहेर सुद्धा बोलून दाखवत होते आणि त्यांनी वोटच्या माध्यमातूनही आपला विरोध या ठिकाणी दर्शवलेला आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, हे विधेयक मंजूर होऊ शकलेलं नाहीये? बरोबर, हे जे विधेयक जे आहे जर बघितलं आपण, हे विधेयक जर सध्या वर्तमान आपण संख्याबळ बघितलं तर आपल्या साधारणतः 326 मतं लागतात, 2/4 मतं लागतात। पण या घडीत ज्या पद्धतीनं मताची टक्केवारी जर बघितली किंवा मतं बघितली सभागृहातले, त्यामध्ये थोडा बदल होण्याची शक्यता आहे, फिजिकल रिव्हिजन होण्याची शक्यता आहे, मतपत्रिका वाटप झालेले आहे, ज्यांना मतदान करू शकले नाहीये। हे सगळं झाल्यानंतर बिल डिफिटेड म्हणजे बिल नाकारलं गेलं असं स्पष्ट म्हणता येईल आणि महत्वाचं म्हणजे जी घटनादुरुस्ती आहे ती नाकारली गेलेली आहे। पण सध्या यामध्ये मतांची संख्या आहे ती कमी जास्त होऊ शकते, पण ज्या पद्धतीनं 278 मतं ही आईज होते म्हणजे होकारार्थी होते आणि 211 मतं जी आहे ही नोच्या होते, म्हणजे 489 लोकांचं इलेक्ट्रॉनिक मतं मोजण्यात आले आणि त्याच्या आधारावरती। पण जेव्हा मतपत्रिका, आता ज्या लोकांचं मतं नोंदण्यात आले नाहीये त्या लोकांना मतपत्रिकेच्या आधारे मतं नोंदण्याची शेवटचा जो आकडा येईल त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्ष घोषणा करेल। पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट डिफिटेड झालेलं आहे। अगदी बरोबर आहे आणि याचा अर्थ आता पुढे जी प्रक्रिया आहे ती नेमकी काय होऊ शकते प्रशांत? नाही, ज्या पद्धतीनं हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल की यानंतर आता 2 महत्वाचे विधेयक आहे। पहिल्या घटनादुरुस्ती नाकारली गेली आहे, पण ज्या पद्धतीनं परिसीमन विधेयक जे आहे त्याला सर्वसामान्य बहुमत लागणार आहे। त्यामुळे नॉर्मल जे उपस्थित लोकांपैकी 50% लोकांनी जर मतं केलं म्हणजे साधारणतः ते बहुमत त्यांच्याकडे आहे सत्ताधारी पक्षाकडे, ते विधेयक पारित होऊ शकतं आणि त्यानंतर जे
केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भातलं जे विधेयक होतं ते देखील घटना दुरुस्तीचं विधेयक आहे, ते देखील या पद्धतीनं नाकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण महत्वाचं म्हणजे हे तीनही विधेयक एकत्रितपणे मांडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेला आणि विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीनं भूमिका एकवटली होती त्या संदर्भात जर बघितलं, आता या संदर्भात प्रतिक्रिया याला सुरुवात झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रियंका चतुर्वेदी ज्या खास माजी खासदार बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार होत्या, त्यांनी म्हटलंय की हा भारतासाठी अत्यंत दुर्दैवी दिवस आहे. यानंतर भविष्यामध्ये या संदर्भात विचार केला जाईल आणि महत्वाचं म्हणजे महिलांना जे प्रतिनिधित्व दाखवलं गेलेलं आहे त्या संदर्भात देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतासाठी हा मग देशासाठी अत्यंत दुर्दैवी दिवस आहे, देशातील महिलांसाठी अत्यंत दुर्दैवी दिवस आहे, अशा प्रकारे त्यांनी आपली प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी वक्तव्य दिलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात जर बघितलं, आता यानंतर आता महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता सर्व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक हे संसदेच्या सभागृहात बोलवण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व नेत्यांची बैठक आता संसदेच्या सभागृहात म्हणजे संसदेच्या परिसरामध्ये असलेल्या कार्यालयात होण्याची शक्यता अमित शहा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातली बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या घडीला एनडीएच्या सर्व नेत्यांना मेसेज देण्यात आलेला आहे, संदेश देण्यात आलेला आहे की आपण या संदर्भात थोड्याच वेळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक घेऊ म्हणून. पण त्याच्यामध्ये आता एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो प्रशांत, हे जे घटना दुरुस्ती विधेयक, आता 2/3 एवढी मेजॉरिटी लागणार होती पण तेवढी मिळालेली नाहीये, तेवढं मतदान या विधेयकाच्या बाजूने झालं नाही. मग लोकसभेमध्ये हे नामंजूर झालंय. पुढे या विधेयकावर काय प्रक्रिया होऊ शकते, कशा पद्धतीने ते पुढे घेऊन जाऊ शकतात? जर बघितलं आपण तर या संदर्भात जर हे विधेयक जर पुढे घेऊन जायचं असेल तर विरोधी पक्षांना या संदर्भात सर्व विरोधी पक्षांना मिळून एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची गरज आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवल्यानंतर यामध्ये एकमत झाल्यानंतर हे पुन्हा एकदा विधेयक मांडण्याची तयारी सरकार करू शकतं. पण जोपर्यंत विरोधी पक्षातले सर्व पक्ष एक सोबत असणार नाही तोपर्यंत हे विधेयक पारित होऊ शकणार नाही. कारण की या वेळेला जर बहुमताचा आकडा जर बघितला आपण तर 293 मतं जे आहे, 293 खासदार जे आहे हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आहे. आणि याशिवाय जर बघितलं आपण तर जर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जर बिल पारित करायचं असेल आपल्याला तर साधारणतः 336च्या जवळपास मतं लागतात. तर साधारणतः हे जे 100च्या जवळपास खासदारांना एकत्र करण्याची जबाबदारी जी आहे ती सत्ताधारी पक्षाला पुढे घ्यावी लागेल. एक पाऊल पुढे टाकावं लागेल सत्ताधारी पक्षाला, सर्वपक्षीय बैठक बोलावं लागेल आणि विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षांनी एकत्रितपणे जर विधेयक मांडलं तरच या विधेयकाचा मार्ग सुकर होऊ शकतो. अन्यथा हे विधेयक जे आहे लोकसभेत प्रलंबित राहू शकतं. राज्यसभेमध्ये हे विधेयक पारित होण्याचे स्पष्ट संकेत आहे, कारण की ज्या पद्धतीनं राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचं बहुमत आहे, 2/3 बहुमत देखील राज्यसभेत आहे. बरोबर आहे प्रशांत, पण एकूणच एक प्रश्न, आता तुम्ही थोड्याच वेळापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता की हे जे घटना दुरुस्ती विधेयक आहे त्याच्यासाठी 2/3 इतकं बहुमत आवश्यक होतं, ते मिळालेलं नाहीये लोकसभेमध्ये, त्याच्यामुळे ते नामंजूर झालंय. पण दुसरं डिलिमिटेशनचं जे विधेयक आहे त्याला विरोधक जास्त करून विरोध करताना दिसताय, मात्र ते पास होऊ शकतं. बरोबर आहे. हे ज्या पद्धतीनं आम्हाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांनी जी माहिती दिली त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की हे विधेयक जे परिसीमन विधेयक जे आहे ते सर्वसामान्य विधेयक आहे, त्याला 50% बहुमत म्हणजे 293 या संदर्भात आता पुन्हा लोकसभा अध्यक्ष या संदर्भात स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करताना पाहायला मिळणार आहे. पण ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला होता की साधारणतः जर बघितलं आपण तर हे जे आहे आता संसदेच्या मोजण्याची जी प्रक्रिया पद्धत आहे ती व्हॉइस नोटिंग पद्धत असते, डिव्हिजन वोटिंग असते आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग. विभाजन इस प्रकार है, हाँ 298 298, ना 230 230. प्रस्ताव संविधान के अनुच्छेद 368 के उपबंधों के अनुसार सभा की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा तथा सभा के उपस्थित और मत देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ. अब इस संविधान संशोधन पर विधेयक पर आगे की कार्रवाई करना संभव नहीं है. अतः संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 तथा परिसीमन विधेयक 2026 के संबंध में आगे की कार्रवाई पर निर्णय लेना है. माननीय संसदीय कार्य मंत्री जी. Honorable Speaker, sir.